मित्रांनो, काल आपण काही एक्झाम्पल पाहिले बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री विथ द गिव्हन लाईन. किंवा 60 ऐवजी मी तुम्हाला सांगितलं मेकिंग एन अँगल ऑफ इक्विलॅटरल मेकिंग अँगल 60 म्हणजे काय, मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द गिव्हन लाईन असं सांगितलं. आणि जे कॉन्स्टंट अँगल आहे 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री याच्याऐवजी एखादा कॉन्स्टंट अँगल घेऊ शकतात असं मी तुम्हाला सांगितलं. तशा प्रकारचं एक्झाम्पल इथे लिहिलेलं आहे. 45 नसेल, 60 नसेल, 30 नसेल तर तो कोणता तरी कॉन्स्टंट असेल तर इथे अल्फा तो दिलेला आहे. आणि हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये शेवटी तुम्हाला कुठेतरी ते दिसेल. आणि एक सांगायचं आहे, जनरल इक्वेशन ऑफ लाईन याच्यावर आधारित जे जे टॉपिक आहे ते या वर्षासाठी कमी केलेलं आहे. पण आपल्याला जे डब्ल्यू वगैरे तयार करायचे असल्यामुळे ते आपण घेऊन टाकू, पण स्टेट बोर्डला ते राहणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि स्टेट बोर्डला नसेल तर मग ते CET ला पण नसेल, पण तरीसुद्धा आपल्याला माहिती असावं. नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे सो दॅट इट इज जनरल इक्वेशन. मग तो डिटर्मिनंट 0 दाखवायचा किंवा केच्या किमती काढायच्या, PQ काढायचा. अशा प्रकारचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये घेतलेले आहे नोट्समध्ये, पण त्याच्यावर व्हिडिओ तयार केलेला नाही मी, कारण की ते आता कमी केलं आहे. तरी पण हे संपल्यावर आपण ते तसा प्रकारचा त्याच्यावर आपण एक व्हिडिओ तयार करून घेऊ, पण ते एक्स्ट्रासाठी राहील, स्टेट बोर्डला नाही राहणार. तर एक्झाम्पल बघा. शो दॅट कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स which making an angle of alpha with the line x plus y is equal to 0. आता इथे x plus y is equal to 0 ऐवजी 1, 2, 3, 4 कोणताही घेऊ शकतो आपण. इज ते देऊन दिलंय, मी तुम्हाला काल सांगितलं की ते शो दॅट मध्ये एक्झाम्पल तयार होऊ शकतं. तर शो दॅट मध्ये ते देऊन दिलंय त्यांनी. शो दॅट असल्यामुळे दिलं आहे x² + 2 sec to alpha xy plus y square is equal to 0. मग प्रोसिजर तशीच आहे. Let m be the slope of line which makes an angle of 60, 40, 30 ऐवजी काय घ्यायचं इथे अल्फा. Makes an angle of alpha with the line, जी लाईन दिली आहे x plus y is equal to 0 किंवा x plus y is equal to any constant. Slope of given line काढतो आपण. स्लोप ऑफ गिव्हन लाईन इज -a/b म्हणजे 1/1 दॅट इज -1. देअरफॉर मग तोच फॉर्म्युला कोणता, tan θ इज m1 - m2/1 + m1 m2. तर m1 म्हणजे इथे m आहे आणि m2 म्हणजे इथे काय आहे -1, आणि जो θ असतो तो इथे अल्फा आहे. तर tan अल्फा इज इक्वल टू काय आलं तर m - -1/1 + m × -1. m2 म्हणजे -1, m1 म्हणजे m. सो दॅट इज m + 1/1 - m. m + 1 डिवायडेड बाय काय आलं तर 1 - m. मग इथून आपण काय करतो, स्क्वेअरिंग करतो. बदल काय आहे, फक्त हा 30, 45 किंवा 60 दिला नाही, एवढा बदल आहे. स्क्वेअरिंग केला तर tan² अल्फा इज इक्वल टू tan² अल्फा होईल इज इक्वल टू याचा a + b² आणि a - b² प्रमाणे tan² अल्फा येईल m² + 2m + 1/1 - 2m + m². आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 - 2m + m² × tan² अल्फा इज इक्वल टू m² + 2m + 1. आता इथे आपण काय करतो आहे, ह्या ज्या टर्म्स आहेत ते इकडे नेतो. म्हणजे आपल्याला अशा टर्म मिळायला पाहिजे इथे की सेक टू अल्फा किंमत आपल्याला मिळवायची आहे बघा. सेक टू अल्फाचा रेसिप्रोकल cos टू अल्फा म्हणजे cos टू a. मग cos टू a चे tan मध्ये किंमत आहे 1 - tan² a/1 + tan² a. cos टू a ची किंमत आहे.
त्याचा रेसिप्रोकल म्हणजे सेक टू ए होणार आहे, म्हणजे सेक टू अल्फा. आणि इथे टॅन आलेलं आहे म्हणून आपण इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर अशा टर्म मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता इथे एम स्क्वेअर आहे, तर हा एम स्क्वेअर टॅन स्क्वेअर अल्फा राईटला घेतला तर काय येईल 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा इंटू एम स्क्वेअर. हा 2m आहे आणि हा मायनस 2m आणि इंटू टॅन स्क्वेअर अल्फा इकडे घेतला तर प्लस होईल, म्हणजे 2m इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा येईल. अजून हा 1 आहे आणि हा काय 1 ने गुणल्यावर टॅन स्क्वेअर अल्फा, तो राईटला घेतला तर काय येईल 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा. म्हणजे ह्या सगळ्या टर्म ब्रॅकेट सोडवून आपण इकडे नेले आणि एम स्क्वेअर 2m कॉमन घेतले. तर आणि साईड बदलली म्हणजे इकडे 0 येईल तर आपण तो राईटला 0 लिहिलेला आहे. आता 1 मायनस टॅन स्क्वेअर ने डिवाइड केलं तर एम स्क्वेअर प्लस 2m इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. टॅन स्क्वेअर अल्फा आपण 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस 1 इज 0. therefore m square plus 2m इथे बघा cos 2 अल्फा असतो, cos 2 अल्फा लिहायचा असेल तर काय होईल 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. हा त्याचा रेसिप्रोकल आहे म्हणून cos चा रेसिप्रोकल सेक, म्हणजे cos 2a लिहिला असता 2 अल्फा लिहिला असता पण तो उलट आहे म्हणून आपण काय लिहिलं तिथे sec 2 अल्फा. म्हणजे लक्ष द्या cos 2a किंवा cos 2 अल्फा असा आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा असा आहे तो. ती किंमत आहे का इथे नाही. तो cos कसा आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे, अशी किंमत इथे नाही. त्याचा रेसिप्रोकल आहे म्हणून याचा रेसिप्रोकल घेतला तर तो काय सेक टू अल्फा ती किंमत टाकली, which is auxiliary equation. Therefore put m is equal to y upon x, that is as usual. So y square upon x square 2m ची किंमत y upon x sec to alpha as it is plus 1. y square x square ने मल्टिप्लाय करा, y square plus 2xy sec to alpha plus x square is equal to 0. आणि हा x स्क्वेअर आधी लिहा y स्क्वेअर नंतर लिहा, तुम्हाला इक्वेशन मिळेल. x स्क्वेअर प्लस हा 2 आहे, sec 2 अल्फा पण आहे, xy पण आहे आणि y स्क्वेअर पण आहे. म्हणजे याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला ही स्टेप मिळेल जी आपल्याला शोधात म्हणून दिलेली. सो विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन असं आपल्याला म्हणता येईल. आणि याच्यावर अजून एक एक्झाम्पल आपण घेतो आहे, ते पण महत्वाचं आहे, थोडं वेगळं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, शो दॅट द लाईन्स x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर. इथे पण देऊन दिलं इक्वेशन जे आपण मिळवतो. अँड x प्लस y इज इक्वल टू अंडर रूट x 6, म्हणजे ही जी लाईन आणि ह्या दोन लाईन्स फॉर्म अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे हे कसं एक्झाम्पल आहे, find the combined equation of lines passing through the origin and making an angle of 60 degree with this line. त्यावेळेस हे उत्तर आहे. मग ते आन्सर आपल्याला देऊन दिलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये विचारलंय जो ट्रायंगल येईल फाइंड इट्स एरिया अँड पेरिमीटर, आणि त्याची परिमिती आपल्याला काढायची आहे. तर साधारणतः ते फिगर अशा प्रकारे येईल की त्या दोघं लाईन्स पुढे ओरिजिन मधून जात आहेत आणि ही जी लाईन आहे ती आहे, ही जी लाईन आहे ती आहे x प्लस वाय इज इक्वल टू अंडर 6. आणि हे तिघं लाईन मग इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतात. म्हणजे हा जो अँगल आहे तो किती आहे 60, हा पण 60, म्हणजे अर्थातच हा सुद्धा 60 येईल. 60 आहे तर आपण म्हणजे या दोन लाईन्स मध्ये अँगल जर तुम्ही काढला तर तो 60 येणार, कारण इकडे 60 इकडे 60, मग हा किती राहील 60. याच्यावर पण एमसीक्यू असतो, इफ द लाईन्स and the given line forming an equilateral triangle
then angle between the lines is 60. अशा प्रकारे आपल्याला MCQ तयार होऊ शकतो. तर पहिल्यांदा आपली आधीची प्रोसेस वापरू आपण. कोणती? लेट m be the. पहिले तर आपण लेट m be the slope of line which forming an equilateral triangle with this line. हा आपला m येतो. हे वाक्य मी पूर्ण लिहिलं नाही, आपण आधी लिहिलेलंच होतं, तसंच लिहायचं. लेट m be the slope of line which forming an equilateral triangle with this line. नंतर slope of given line, slope of given line म्हणजे त्याला आपण m2 म्हणतो. तो किती आहे? तोच आहे -1/1 म्हणजे किती आला? -1. Slope of the line is -1. Therefore, tan 60, कारण ती लाईन आणि जिचा स्लोप m आहे ती याच्यामध्ये अँगल किती घ्यायचा आहे? 60, बिकॉज इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. So tan 60 will be m minus -1 divided by 1 plus m into -1. मागच्या एक्झाम्पल प्रमाणे स्लोप तोच आहे -1. पण बदल हा आहे की tan 60 म्हणजे किती? √3. हा बदल आहे. इज इक्वल टू m plus 1 upon m 1 minus m. आता स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग we get 3 is equal to m square plus 2m plus 1 divided by 1 minus 2m plus 1. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या मागच्या एक्झाम्पल पहिलं जे एक्झाम्पल घेतलंय त्याच टर्म आहेत. फक्त 3 ऐवजी तिथे काय आहे? tan स्क्वेअर अल्फा आहे. एवढाच बदल आहे, बाकी कुठेही बदल नाही. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. हा 3 ने मल्टिप्लाय करा, मागच्या वेळी tan स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तसं. तर किती? 3 - 6m प्लस इथे काय आहे? m स्क्वेअर आहे. दुसरे द्या a मायनस b चा स्क्वेअर 1 - 2m प्लस m स्क्वेअर म्हणजे काय येतो? 3m स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिलं? m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1. बरोबर. मग आता हे सगळे m इकडे आणू आपण. काय येईल? 2m स्क्वेअर मायनस -6 प्लस 3m स्क्वेअर. बरोबर. आता -6 आणि हा -2 म्हणजे किती आला तिथे? -8m. बरोबर. आणि हा 3 आणि हा 1 इकडे आणला म्हणजे +2. दॅट इज m स्क्वेअर मायनस 4m प्लस 1. चालेल. आपण काय करतो ना? विच इज ऑक्झिलरी इक्वेशन. Therefore, put m is equal to y upon x. Y upon x टाका. y square upon x square minus 4 into y upon x plus 1 is equal to 0. x square ने मल्टीप्लाई करा. y square minus 4xy plus x square is equal to 0. बरोबर. हा x square आधी लिया, y square नंतर लिया. Which is the required equation. x square minus 4xy plus y square is equal to 0 असं आपल्याला मिळेल. which is the required equation. म्हणजे या दोन लाईन्स आणि ही यांच्यामध्ये मग इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म झालाय. असं इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तुम्ही थिटाची किंमत 60 घ्या, बाकी प्रोसिजर तीच राहते. आता बदल काय आहे त्याच्यामध्ये? फक्त की तुम्हाला एरिया आणि पेरिमीटर काढायचे आहे. बघा, मग त्याच्यासाठी आपल्याला एक फिगर लागेल. तर आपण याचं मीडियन किंवा अल्टिट्यूड सारखा देणार तो काढून घेऊ. याला समजा m. हा इक्विलॅटरल असल्यामुळे
मीडियन आहे आणि अल्टिट्यूड सुद्धा आहे. आपल्याला एरिया काढायचा म्हणजे हाईट आणि बेस लागेल, बरोबर. तर हा OM कसा आहे? हियर OM is equal to, that is the perpendicular distance of the line from the origin. एखाद्या पॉइंटचं, एखाद्या रेषेपासूनचं लंब अंतर. तो फॉर्म्युला आहे d is equal to mod of ax1 plus by1 plus c अपॉन काय राहतो अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला परपेंडिक्युलर डिस्टन्स साठी आहे, एखाद्या लाईन पासून एखाद्या पॉइंटचं. पॉइंट काय आहे? ओरिजिन. म्हणजे काय? एक्स ए पॉइंट 0, एक्स ची किंमत 0, वाय ची किंमत 0, सी जो आहे सी तो आहे मायनस अंडर रूट 6. कारण इकडे घेतल्यावर तो मायनस अंडर रूट 6 येईल. आपण अंडर रूट मध्ये काय येईल? ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. Therefore, OM is equal to mod of minus under root 6 upon under root 2. आणि अशा प्रकारे OM आला अंडर रूट ऑफ 3. मॉड असल्यामुळे प्लस घेतला आहे. अशा प्रकारे OM ची किंमत तुम्हाला अंडर रूट ऑफ 3 मिळेल. आणि म्हणून therefore area of triangle ABC OBC होते OAB हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि ही जर किंमत आपल्याला OM माहिती आहे, तर ही जर P असेल, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जर P असेल, म्हणजे ही हाईट जर P असेल, तर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा हा फॉर्म्युला आहे P स्क्वेअर अपॉन अंडर रूट 3. This is the formula for area of that equilateral triangle. आणि म्हणून इथे काय येईल? OM स्क्वेअर अपॉन अंडर रूट 3. मग OM स्क्वेअर म्हणजे काय? 3 अपॉन अंडर रूट 3 म्हणजे काय आला? अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे एरिया इक्विलॅटरल फॉर्म तिथे झालेला असेल, तर तुम्ही फक्त परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आणि हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला डायरेक्ट एरिया मिळेल. काही एक्झाम्पल मध्ये असं विचारलेलं असतं. अजून काय विचारलं आपल्याला? आता पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. पेरिमीटर काढायची, तर ती आपण आता काढूया. त्याच्यासाठी आपल्याला एक कोणती तरी साईड मिळायला पाहिजे. AB जर मिळाली आपल्याला, तर OB आणि OA सारख्याच आहे. म्हणजे एक कोणती तरी साईड आपल्याला मिळाली पाहिजे. तर फ्रॉम ट्रायंगल OAB OMB म्हणा, OMB असं जर म्हटलं, तर बघा sin 60 हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर sin 60 काय? OM डिवायडेड बाय OA, बरोबर. असं आहे. समोरची बाजू अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज. तर sin 60 किती येतो? अंडर रूट 3/2. OM किती आहे? अंडर रूट 3 डिवायडेड बाय OA. मग हा अंडर रूट 3 कट होईल आणि क्रॉस करा. OA इज इक्वल टू 2 मिळेल. ओके, OA मिळाला आता. AB नाही मिळाला, OA मिळाला. OA मिळाला तर OB पास होईल कारण इक्विलॅटरल. And AB is also 2. Therefore, perimeter is equal to 3 times OA, किंवा OA plus OB plus AB. OA plus OB plus AB.
So that is 2 plus 2 plus 2 that is equal to 6. तर पेरिमीटर आहे 6. नंतर काही वेळेस तुम्हाला इक्वेशन ऑफ दिस मीडियन विचारलेलं असतं बघा. इक्वेशन ऑफ मीडियन OM विचारलेलं असतं. तर ते कसं काढणार? तर ते असं करायचं की हे जे इक्वेशन आहे x² - 4xy + y² = 0 आणि हे आहे x + y = √6. तर इथून x किंवा y काढायचा म्हणजे आपण y काढणार. तर √6 - x होईल. हा जो y आहे तो इथे टाकायचा म्हणजे अशा प्रकारे x² - 4x √6 - x प्लस काय येईल √6 - x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे y². म्हणजे आपल्याला हे x मधील एक वर्ग समीकरण मिळेल. याला जर सोडवलं तर x² - 4 √6x प्लस 4x² प्लस काय येईल 6 - 2 √6x प्लस x² असं येईल. आणि याला जर आपण परत सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं आहे x² 6x² x² 4x² आणि 6x² आणि x किती मिळतंय -6 √6x असं मिळतं आहे आणि प्लस 6. तर 6 ने डिवाइड करून x² - √6x प्लस 1 = 0. आता तुम्हाला इथे याचे फॅक्टर मिळत नाही. तुम्हाला जर m हा पॉइंट मिळाला, हा जो m पॉइंट आहे तो मिळून गेला तर o तर ओरिजिन आहे m मिळाला तर तुम्हाला 2 पॉइंट फॉर्म वरून OM चं इक्वेशन काढता येईल. आता हा m का आहे मिड पॉइंट आहे म्हणजे a आणि b आपल्याला मिळाला नाही तरी चालतो, फक्त m मिळाला पाहिजे. तर काय करायचं याचे रूट्स समजा x1 आणि x2 आहे. याचे रूट्स काय आहे समजा x1 x2 आहे म्हणजे x1 हा a साठी आणि x2 हा b साठी. कारण याचे जे फॅक्टर पाडल्यानंतर ते पडत नाहीये, पण फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला दोन रूट येतील. तर एका x ची किंमत a साठी राहील, दुसऱ्या x ची किंमत b साठी राहील. ते सांगितलं तुम्हाला. हे रूट आहे तर x1 हा a चा पहिला कोऑर्डिनेट, x2 हा b चा पहिला कोऑर्डिनेट. मग m चा पहिला कोऑर्डिनेट काय आहे? m चा पहिला कोऑर्डिनेट काय आहे x1 + x2/2. म्हणजे तुम्हाला जर x1 + x2/2 डायरेक्ट मिळाला तर संपलं. मग आता सम ऑफ द रूट्स काय राहतं बघा. सम ऑफ द रूट्स इज -b/a that we know. So x1 + x2 = -b म्हणजे -√6/a म्हणजे 1. So √6 काय आलं ते √6 आलं. x1 + x2 किती आला √6. Therefore x1 + x2/2 √6/2 म्हणजे किती √3/√2 म्हणजे √3 असं होईल बघा. म्हणजे तुम्हाला m चा x कोऑर्डिनेट मिळाला. m चा x कोऑर्डिनेट हा आहे. मग आता y कोऑर्डिनेट काय करणार? हे ab चं इक्वेशन आहे x + y √6. दिस इज द इक्वेशन अप्लाइड ab. हे जर √6 दिलं म्हणजे कॉम्प्लिकेटेड दिलं आहे. अशा जर तुम्हाला मीडियन चं इक्वेशन विचारलं तर हे इक्वेशन सिंपल असतं. ही किंमत पण सिंपल मिळेल. मग ती किंमत इथे टाकायची. इथे टाकल्यानंतर तुम्हाला y मिळेल. x ची किंमत किती आली आपली? मग x ची म्हणजे m चा पहिला कोऑर्डिनेट. मग दुसरा काढण्यासाठी आपण इथे किंमत टाकतोय √3/2 + y = √6. Therefore y किती आला मग
y किती येईल अंडर रूट 6 मायनस अंडर रूट 3/2. अशा प्रकारे अंडर रूट ऑफ 12 मायनस अंडर रूट ऑफ 3 divided by 2 divided by under root 2. मग वरती काय येईल? So y is equal to 2 under root 3 minus under root 3 upon under root 2. म्हणजे y ची किंमत सुद्धा under root 3 upon under root 2 आहे. अशा प्रकारे m हा पॉइंट झाला. x किती आला तिथे अंडर रूट 3/2 आणि y कोऑर्डिनेट सुद्धा अंडर रूट 3/2. अशा प्रकारे हा m पॉइंट मिळाला. मग तुम्हाला काय करायचं 2 पॉइंट फॉर्म. इतर वेळी हे सिंपल राहील, त्यावेळेस ते कॉम्प्लिकेटेड आला आहे. तर इक्वेशन ऑफ OM काय आहे? therefore equation of OM is काय आहे तो x minus x1 0 OM x minus x1 upon x1 minus x2 is equal to y minus y1 upon y1 minus y2 असं आहे. म्हणजे काय आलं ते x upon minus under root 3/2 is equal to y upon minus under root 3/2. मग याला सिंप्लिफाय केलं मायनस मायनस प्लस होईल. मग अंडर रूट 2/3 x is equal to under root 2/3 y. हा पण कटून जाईल बघा, लक्ष द्या. सो x is equal to y म्हणजे काय x minus y 0. हे इक्वेशन ऑफ मीडियन OM आहे, त्याचं x minus y is equal to 0. तर हे एवढ्या गोष्टी एकाच प्रॉब्लेम मध्ये विचारलेल्या नसतात, पण आपण त्या घेतल्या आहेत. हा प्रॉब्लेम 4 मार्क्सला सुद्धा एवढा नाही विचारला जाणार. इतक्या गोष्टी 4 मार्क्स मध्ये नसतात, पण आपण अधिकची माहिती म्हणून एरिया पण काढला, पेरिमीटर काढलं आणि इक्वेशन ऑफ मीडियन OM सुद्धा इथे काढलेला आहे. तर अशा प्रकारे 95% हा हे स्ट्रेट लाईन हे चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला सांगितलं जनरल इक्वेशन ऑफ लाईन याच्यावर व्हिडिओ करायचा बाकी आहे, ते पकडलेलं असल्यामुळे आपण ते नंतर घेऊ शकतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची एक रिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ त्याचा घेऊ आणि नंतर त्याच्यावर MCQ घेऊ आणि मग हे चॅप्टर संपलेलं असेल. थँक्यू.